मेळघाटामधील कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू थांबवा, अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल, असे मेळघाट इलाखा पारंपरिक ग्रामसभा संघटनेचे अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे यांनी संबंधित प्रशासनास चेतावलेले आहे। 1993 पासून मेळघाटामध्ये कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू सातत्याने होत असल्याचे गंभीर चित्र बघावयास मिळत आहे। याच्या नावावरती कोट्यावधी रुपयांचा निधी शासन प्रशासन स्तरावरती स्वाहा केल्याचे सुद्धा आकडे हे दरवर्षी समोर येत आहेत। मात्र मेळघाटामधून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूला हद्दपार केल्याचे कोठेच व कुणीच योग्य तसे प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही, असे विचार मेळघाट इलाका पारंपरिक ग्रामसभा संघटन यांचे अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे यांनी सांगितले। मन्नालाल दारशिंबे यांनी संबंधित प्रशासनाला चेतावले आहे की मेळघाटाच्या नावावर लागलेल्या कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू या कलंकास संपूर्णपणे धुवून काढा, अन्यथा लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असे सुद्धा त्यांनी सांगितले। ग्रामसभा संघटन अध्यक्ष मेळघाट में बाल मृत्यु, कुपोषण और माता मृत्यु को रोकने के लिए सरकार करोड़ों रुपए खर्च किया जा रहा है। यानी मेळघाट में बाल मृत्यु, माता मृत्यु को रोकने के लिए बहुत से एनजीओ भी कार्यरत है, पर आज भी मेळघाट में 27 साल पूरा होने के बाद भी आज भी परिस्थिति जैसा का तैसा है। हर दिन माता मृत्यु, बाल मृत्यु हो रहे करके हम सरकार से हमारी मांग है कि माननीय उच्च न्यायालय के न्यायाधीश की अध्यक्षता में एक जांच समिति का गठन हो कि 27 साल से जो पैसे मेळघाट में बाल मृत्यु, माता मृत्यु को रोकने के लिए जो पैसे खर्च किया जा रहा है, सरकार इसकी सही में सही तरीके से उपयोग हुआ या नहीं हुआ, इसका पूर्णतः जांच होना चाहिए। और हमारी सरकार से ये भी मांग है कि मेळघाट में बाल मृत्यु, माता मृत्यु को रोकने के लिए बेहतर सोई सुविधा को उपलब्ध करे, अन्यथा सरकार इस तरह का कोई योजना नहीं लगाता होगा, इस तरह की कोई व्यवस्था नहीं करता होगा, तो आने वाले दिनों में लॉकडाउन खत्म होने के बाद आंदोलन किया जाएगा। मेळघाटामध्ये शासन प्रशासनासोबत कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यूशी लढा शेकडो सेवाभावी व खाजगी संस्था गेल्या 3 दशकांपासून देत आहेत। मात्र हा लढा केवळ शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी लुटण्याकरताच दिला गेला असावा, असे निष्कर्ष मेळघाटातील परिस्थिती बघून काढल्यास हरकत नाही। आता स्थानीय प्रशासन मन्नालाल दारशिंबे यांना किती गांभीर्याने घेते व कोणती कार्यवाही किंवा उपाययोजना करते हे महत्त्वाचे ठरणार आहे। जर लवकरच प्रशासनाला जाग आली नाही तर मेळघाटाकरिता रात्रंदिवस जागणारे मन्नालाल दारशिंबे हे नक्कीच प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडणार, असे म्हटल्यास हरकत नाही। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा वृत्तांत।